आत्मवंदन राजलक्ष्मीताई. आराधना ध्यान समूहातील सर्व बंधू भगिनींना नमस्कार. आराधना ध्यान समूहाद्वारे आयोजित संतांच्या संगती या सदरात आज स्त्री संत वेण्णास्वामी यांच्यावर संवाद साधायला आले आहेत राजलक्ष्मी देशपांडे. घरातील आध्यात्मिक वातावरण व संत चरित्राची आवड असलेल्या राजलक्ष्मी ताई यांनी MA अर्थशास्त्र विषयात केले असून आजपर्यंत त्यांची कविता संग्रह, कथा संग्रह, कादंबरी, चरित्रात्मक कादंबरी, लेख संग्रह, मूल्य शिक्षण विषयक पुस्तकांचे अनुवाद अशी 19 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी या संस्थेमध्ये संशोधन सहाय्यक म्हणून काम करून ताईंनी स्वामी दयानंद सरस्वती आणि भगिनी निवेदिता यांचे संशोधात्मक चरित्र लिहिले. माता अमृतानंदमयी, संत गजानन महाराज, गोंदवलेकर महाराज, वेण्णास्वामी, अक्कास्वामी यांचे चरित्र सकाळ प्रकाशनासाठी लिहिले. ताईंचे सद्गुरू स्वामी चिदानंद सरस्वती यांचे चरित्र त्यांनी प्रथम मराठीमध्ये लिहिले. त्याचा अनुवाद गुजराती, हिंदी व इंग्लिश भाषेत झाला आहे. आराधना ध्यान समूहात ताई तुमचे मनापासून स्वागत. मी ताईंना विनंती करते की त्यांनी आपला संवाद सुरू करावा. धन्यवाद. नमस्कार. प्रणवस्वरूप गजानन, देवी सरस्वती माऊली, माझे सद्गुरू स्वामी चिदानंद सरस्वती, समर्थ रामदास वेणास्वामी या सर्वांना मी सर्वप्रथम नमस्कार करते. ऋताताईंनी आज मला ही संधी इथे तुम्हा सर्वांसमोर बोलण्याची उपलब्ध करून दिली. त्यांचं काम खूपच मोठं आहे. मी त्यांचेही अतिशय मनःपूर्वक आभार मानते आणि तुम्हा सर्वांना आता जे श्रोते इथे आहेत त्या सर्वांना अतिशय मनःपूर्वक नमस्कार. खर तर अशा संतांचं चरित्र सांगणं म्हणजे टिटवीनं समुद्र प्राशन करण्याचा हट्ट धरण्यासारखं याची मला पूर्ण कल्पना आहे. पण सद्गुरूंच्या आणि समर्थांच्या कृपेनंच मी हा छोटासा प्रयत्न करते आहे. हे चरित्र सांगण्यापूर्वी मला एक गोष्ट आपल्याला अतिशय आग्रहानंही सांगायची की आपण नेहमीच असं म्हणत असतो की आपला हिंदू धर्मामध्ये स्त्रियांची अवस्था ही खूप वाईट होती आणि ब्रिटिश या देशामध्ये आले. त्यांनी जेव्हा इंग्रजी शिक्षण द्यायला सुरुवात केली तेव्हा ते शिक्षण घेतलेल्या सुधारलेल्या काही पुरुषांनी आपल्या देशातल्या स्त्रियांचा उद्धार करायला सुरुवात केली. काही अंशी हे खरंही आहे की खरोखरच मधल्या काळामध्ये स्वातंत्र्य म्हणजे मधल्या मुघलानंतर ब्रिटिशांच्या काळामध्ये स्त्रियांची अवस्था खरोखरच वाईट होती आणि इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पुरुषांनी या स्त्रियांचा उद्धार केला, हे बरोबर आहे. पण ते थोड्या प्रमाणात खरं आहे. आपण गार्गी, मैत्रेयी अशा वेदकालीन स्त्रियांना आठवतो आणि आपल्याकडच्या स्त्रिया कशा हुशार होत्या, विद्वान होत्या हे मानतो आणि त्यानंतर एकदम ब्रिटिश काळामध्येच येतो, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये येतो. त्या आधीचा जो मधला कालखंड होता तो खरोखरच संपूर्ण अंधकाराचा होता का? हिंदू धर्मामध्ये स्त्री आणि पुरुष यांची समानता किंवा याच्यासाठी प्रयत्न करणारे कुणीच नव्हते का? तर असं नाहीये. आपला धर्म हा अक्षरशः नदीसारखा आहे. 4 वेद हा आपला जो आधार आहे त्या 4ही वेदांमधल्या ऋचा या विविध ऋषींनी आणि त्यामध्ये काही स्त्रियाही आहेत, ब्रह्मवादिनी स्त्रिया आहेत, या स्त्रियांनी रचलेल्या ऋचा आहेत. त्यामुळे वेद हा तर आपल्या कुणा एकाने लिहिलेला ग्रंथ नाही, एक ग्रंथ नाही, पण त्याबरोबरच आपल्याकडे तो अंतिम मानला गेलेला नाही. कुठलाही एक ग्रंथ अंतिम, आता याच्या पुढे या धर्मात काहीही होणार नाही असं आपण कधी मानलं नाही. आणि त्यामुळं जेव्हा वेदांमधलं कर्मकांड करणं लोकांना थोडं अवघड गेलं तेव्हा उपनिषद आली, भगवद्गीता आली आणि त्या काळानुसार आपल्या धर्मामध्ये सुधारणा होत गेली, बदल होत गेला. आणि याचं कारण एकच की आपल्या धर्माचा पाया अहम ब्रह्मास्मी हा आहे. अद्वैत तत्वज्ञान आहे, अर्थात विशिष्ट अद्वैत असू दे, द्वैत मत असू दे, या सगळेजण हेच सांगतात की आमचं नातं हे डायरेक्ट ईश्वराशी आहे, प्रत्यक्ष ईश्वराशी आम्ही जोडले गेलेलो आहोत. मध्ये
कुठल्याही प्रकारचा मध्यस्थ ग्रंथ आम्हाला लागत नाही. तो तिथपर्यंत नेण्याची पायवाट जरूर असू शकतो. ही जी आपल्याकडची अतिशय उदार मतवाद आहे, त्यामुळं आपला समाज हा नेहमी प्रवाही राहिलेला आहे. यात अनेक सुधारणा होत गेलेल्या आहेत. अगदी संत स्त्रियांच्या बाबतीत जरी विचार केला तरी महदंबा म्हणजे महानुभाव पंथीयांच्या महदंबा आहेत, ज्यांचे धवळे प्रसिद्ध आहेत. नंतर वीरशैव समाजातल्या अक्क महादेवी आहेत. यांनी पण आधीपासूनच अध्यात्माचं हे करायला सुरुवात केलेली होती. ज्ञानेश्वरांच्या काळात तर संत स्त्रियांची मांदियाळीच होती. मुक्ताई आहेत, जनाबाई आहेत, सखूबाई आहेत, असे अनेक स्त्रिया, या संत स्त्रिया आपल्याकडे होऊन गेलेल्या आहेत. पण या सगळ्यांमध्ये आणि वेणास्वामींमध्ये एक छोटासा फरक मला जाणवतो. या सगळ्या स्त्रिया आत्मज्ञानी होत्या. त्यांनी स्वतःचा छान उद्धार करून घेतला, लोकांनाही मार्गदर्शन केलं. पण वेणास्वामी यांना थोडं व्यवहारातही यावं लागलं. त्या एका मठाच्या महंत म्हणून त्यांनी अधिकारानं काम केलं. त्या स्वतः उत्तम ग्रंथनिर्मात्या होत्या, त्या वक्त्या होत्या, त्या समर्थ संप्रदायाच्या प्रचारक होत्या. आणि हे त्यांना जे घडवणं आहे, हे म्हणजे त्यांचा वेणापासून वेणा स्वामींपर्यंतचा जो प्रवास आहे, तो त्यांचा शिष्य म्हणून आणि समर्थ रामदासांचा गुरु म्हणून जो संबंध होता, त्यामधून निर्माण झालेला हा प्रवास आहे. त्यामुळे वेणास्वामींचं चरित्र हे जर बघायला गेलं तर अतिशय उद्बोधक आणि या नेहमीच्या संत स्त्रियांपेक्षा थोडं वेगळं आहे. वेणास्वामींचा जन्म कोल्हापूरमध्ये झाला, देशपांडेंच्या घरी. एकुलती एक मुलगी, घर संपन्न होतं, समृद्धी होती घरामध्ये आणि त्या समृद्धी बरोबरच संस्कार होते, भक्ती होती, अतिशय सुसंस्कृत, भक्तीमध्ये लीन असलेलं आणि लक्ष्मीयुक्त असं हे घर होतं. वेणा लाडकी मुलगी, एकुलती एक, अतिशय लाडाकोडात वाढलेली होती. पण पहिल्यापासूनच ती शांत होती, थोडी अलिप्त आणि थोडी विरक्त होती, तृप्त होती. खरं सांगायचं तर तिला कशाचाही ऐहिक गोष्टींचा फार मोह नव्हता. थोडं घरातल्या वातावरणामुळं, थोड्या तिच्या अंगीभूत स्वभावामुळं चांगल्या संस्कृत स्तोत्रांचं पठण करायचं, परमेश्वराचं नामस्मरण करायचं, देवाच्या पूजेची तयारी करायची, ह्या सगळ्या गोष्टी तिला अतिशय मनापासून आवडत होत्या. आणि म्हणून ती अध्यात्म मार्गातलीच अशीच सुरुवातीपासून होती. पण तो काळ असा होता की त्या काळामध्ये मुलींचा विवाह लवकर केला जात असायचा. त्यानुसार 10व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. मिरजेला देशपांडे आडनावाचेच एक कुटुंब होतं. हे कुटुंब सुद्धा ऐश्वर्य संपन्न होतं, सुसंस्कृत होतं, अतिशय प्रेमळ लोक होते हे. त्यांचा दत्तात्रय नावाचा एक अनुरूप असा मुलगा वेणास्वामींसाठी वर म्हणून नियोजित केला आणि त्या दोघांचंही अतिशय सुंदर पद्धतीनं थाटामाटात दोन्ही घराण्याला साजेशा पद्धतीनं लग्न झालं. हे खरं तर वेणाबाईंचं काय किंवा त्या काळातल्या त्या कुठल्याच मुलींचं काय, लग्न झालं म्हणजे काय झालं हे कळण्याचं त्यांचं वय नव्हतं, वेणास्वामींचंही नव्हतं. त्यांनी फक्त विवाहाचा छान आनंद घेतला, त्या सोहळ्याचा आनंद घेतला आणि त्यानंतर त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्या परत माहेरी आल्या. मुलीला ऋतुप्राप्ती झाल्यानंतर पुन्हा तिला सासरी पाठवलं जायचं. मधल्या काळामध्ये ती माहेरी असायची, त्यानुसार वेणा पण माहेरी आली. पण फक्त काहीच महिने झाले आणि अचानक अशी बातमी आली की वेणास्वामींचा पती दत्तात्रय जो होता, तो विहिरीमध्ये पोहायला म्हणून गेला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला. खरोखरच विजेसारखी कोसळलेली ही अशुभ बातमी होती. वेणा आणि तिच्या आईबाबांना त्वरेनं बोलवणं पाठवलं. ते गेले आणि ते गेल्यानंतर समोर दिसतच होतं, वेणाला तर काहीच कळत नव्हतं की आपलं लग्न झालं म्हणजे काय झालं आणि आता आपण विधवा झालो म्हणजे काय झालं, याची तिला सुतराम कल्पना नव्हती. पण 10 दिवस गेले, काहीतरी खूप वाईट घडलंय एवढं तिला कळत होतं. 10 दिवस झाले
आणि त्या काळच्या रीतीप्रमाणे वेणेचं केशवपन झालं. अलवण नेसायला देण्यात आलं तिला. आणि अनेक नियम तिच्यासाठी आता इथून पुढे लागू होणार होते, की तिने चटईवर झोपायचं, रात्रीच्या वेळी काही खायचं नाही, हलकं फुलकं भाजकं काहीतरी खायचं. हे सगळं मी याकरता सांगते, की काय त्या मुलीची अवस्था होत असेल. 10-12 वर्षाची ती मुलगी, म्हणजे तिची आई तशी तरुणच असणार. तिनं मात्र धर्माच्या आज्ञेप्रमाणे सौभाग्याची सगळी लेणी लिहायला हवीत. जरीची वस्त्र हवीत, गजरा केसामध्ये माळायला हवा. सण, वार, नेम, धर्म, व्रत, वैकल्य सगळं सुरूच होतं. त्यामध्ये गोडधोड खाणं, समारंभांना जाणं, हे सगळं तिची आई करू शकत होती. आणि ही छोटी 10-12 वर्षाची कोवळी मुलगी, जिची सगळीच इंद्रिय अजून ताजी टवटवीत आहेत, जिला भूक उत्तम लागू शकते, जिला छोट्या छोट्या गोष्टींचा मोह होऊ शकतो, सुंदर बांगड्यांचा होऊ शकतो, छान फुलांचा होऊ शकतो, त्या मुलीनं मात्र व्रतस्थ राहायचं. आता हे करत असताना काही मानसिक विकृती त्या काळाच्या लोकांपासून बायकांमध्ये कुठेतरी तयार होत असेलच ना. आपण काही स्त्रिया अशाही होत्या, की पांघरुणाच्या आत लपायच्या आणि खा खाऊन घ्यायच्या. काही स्त्रिया थोड्या तरुण झाल्या, की त्यांना खूप विचित्र व्हायला लागायचं, विचित्र मानसिकता व्हायची आणि नवरा-बायकोंमधले संवाद चोरून ऐकायची सवय लागायची. अशी काही विचित्र मानसिकता त्या काळामध्ये त्या स्त्रियांची व्हायची. चिडचिड्या व्हायच्या, रागीट व्हायच्या, तापट व्हायच्या. हे सगळं वेणेच्या बाबतीत काहीही घडलं नाही. वेणा स्वामींनी हे सगळं जे व्रत आहे, ते अत्यंत शांत चित्तानं स्वीकारलं. वयाच्या 12व्या वर्षापासून त्यांनी आयुष्यातल्या सगळ्या सुखोपभोगांचा मोह जो सोडला, तो सोडलाच. आणि मला वाटतं ह्याला कारण त्यांची मूळची विरक्त वृत्ती, मूळच परमार्थामध्ये दडलेलं किंवा परमार्थामध्येच रमणारं मन, हे त्याला कारणीभूत असलं पाहिजे. आणि त्यामुळं वेणास्वामी या उत्तरोत्तर ईश्वर भक्तीमध्ये रमत गेल्या. काही काळानंतर त्या पुन्हा जेव्हा मिरजेला गेल्या, त्यावेळेला सुद्धा त्यांनी सासू-सासऱ्यांना अतिशय सुख दिलं. अतिशय आज्ञाधारक, स्वभावानं गोड, मनमिळाऊ, कधीही खालची नजर न उठवणारी अशी ही मुलगी. त्यांनाही विलक्षण आवडायला लागली. सासू-सासरेही प्रेमळ होते. वेणास्वामींचा दिनक्रम हा त्या काळच्या रीतीनुसार सुरू झाला. त्या पहाटे अगदी लवकर उठायच्या, घरातली सगळी कामं करायच्या, अगदी केर वारा घर जमीन सारवण्यापासून पूजेची तयारी करण्यापर्यंत, स्वयंपाकात सासूबाईंना मदत करण्यापर्यंत सगळी घरातली कामं करायच्या. आणि रिकामा वेळ त्या उत्तम ग्रंथांचं परिशीलन, नामस्मरण, उपासना यामध्ये घालवायच्या. कुठेही त्यांनी आपल्या वाट्याला आलेल्या दुर्दैवामुळं त्या कुठेही चलबिचल झालेल्या नव्हत्या. यामध्ये सुद्धा मला अजून एक गोष्ट वाटते, की जेव्हा आपण संतांचं चरित्र वाचतो, तेव्हा ते कुठेतरी बिटवीन द लाईन्स वाचलं पाहिजे, असं मला वाटतं. वेणास्वामींनी तशा काही त्या कुठे तपश्चर्येला गेलेल्या नव्हत्या. त्यांची तपश्चर्या कशी घडली असेल? मी सहज विचार केला, की कितीही प्रेमळ सासू-सासरे असले आणि कितीही गोड सून असली, तरी सुद्धा कधीतरी तिच्याकडे पाहिल्यानंतर त्या सासूबाईंना आपल्या मुलाची आठवण येत असेल आणि कुठेतरी हिच्याच पांढऱ्या पायांमुळे आपला मुलगा गेला, ही सून अवलक्षणी, असं उद्वेगाच्या भरात, रागाच्या भरात, आता आपल्या म्हातारपणचा सहारा नाहीये आपल्याला, या निराशेच्या भरात त्यांच्या तोंडून अधिकुण वाक्यही जात असेल. तर हे सगळं वेणास्वामींनी अतिशय शांतपणानं सहनही केलं असेल. ही जी सहनशीलता आहे, हेच तप आहे. मला बऱ्याच वेळा वाटतं, की छोट्या छोट्या गोष्टी ज्या घडतात, ज्या आपल्याला पटकन इरिटेट करतात, त्या सहन करणं ही अतिशय उत्कृष्ट हा तपाचा मार्ग आहे. हे वेणास्वामींच्या या काळच्या दिनचर्येमधून सहज माझ्या लक्षात आलं. साईबाबांचे एक अतिशय निकटचे शिष्य उपासनी महाराज आहेत.
ते नेहमी म्हणायचे की सहनशीलता हीच ईश्वर भक्ती. तर ही जी ईश्वर भक्ती आहे ही वेणा स्वामींकडून खूप मोठ्या प्रमाणावर घडली. अत्यंत शांतपणानं त्यांनी आयुष्यात आलेलं हे दुःख पचवलेलं होतं. आणि दिनक्रमामध्ये त्यांनी वयाची 19-20 वर्ष घालवलेली होती. एकदा मिरजेच्या आपल्या घरामध्ये सासरी तुळशी वृंदावनाजवळ त्या भागवताचा ग्रंथ वाचत होत्या आणि अचानक जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा त्यांच्या कानावर आली. त्यांनी वर बघितलं. अत्यंत तेजस्वी असा संन्यासी दारासमोर उभा होता. त्यांचं तेज बघून त्या अक्षरशः स्तिमित झाल्या. साक्षात हनुमंत आपल्या पुढे उभे आहेत की काय असा भास त्यांना झाला. त्या बघतच राहिल्या. समर्थांनी विचारलं, "तुंबाभर दूध मिळेल का?" ते देण्यासाठी आत वळणार एवढ्यात सासूबाईंची असा त्यांचा आतून आवाज आला, की "आज दूध मिळणार नाही. आज शनिवार आहे. मारुतीच्या नैवेद्यासाठी ते ठेवलेलं आहे." समर्थ ठीक आहे म्हणाले आणि पुन्हा एकदा जय जय रघुवीर समर्थ असं म्हणून तिथून निघून गेले. वेणा मात्र त्या दर्शनानं मंत्रमुग्ध झालेली होती आणि ती खूप उत्स्फूर्तपणानं धावत धावत आपल्या सासूबाईंजवळ आली आणि म्हणाली, "सासूबाई अहो तो संन्यासी तुम्ही पाहिलात का?" आणि त्यांनी संपूर्ण वर्णन केलं त्यांचं, की ते कसे तेजस्वी होते. ते कसे धिप्पाड गौरवर्ण डोक्यावर एक छोटासा आवाळू असलेला, गळ्यामध्ये माळा, खडावा आणि सासूबाई तिच्याकडे बघत राहिल्या. त्यांना थोडंसं असं वाटलं, की "अरे, तू का पण एवढी वेडी झालीयेस?" पण वेणाबाईंनी सांगितलं, की "सासूबाई, तुम्हाला कोणीतरी एका ज्योतिषाने सांगितलं होतं ना हो, की तुम्हाला हनुमंत प्रत्यक्ष दर्शन देईल, पण तुम्ही त्याला ओळखणार नाही. हा गोसावी म्हणजे तोच तर नसावा." सासूबाईंना एक क्षणभर वाटलं, की अरे खरंच हा हनुमंत असेल आणि आपण त्याला हनुमंतासाठी म्हणूनच ठेवलेलं दूध आपण त्याला काही दिलं नाही. असं त्यांना क्षणभर वाटलं सुद्धा. आणि मग त्यानंतर त्यांनी असं ठरवलं, की नाही पुढच्या वेळी जेव्हा तो संन्यासी येईल, तेव्हा त्याला असं परत पाठवायचं नाही. इकडे वेणास्वामींचा भागवताचा अभ्यास चालूच होता. त्यांच्या मनात अनेक प्रश्न यायचे आणि ते प्रश्न त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले होते आणि ते बऱ्यापैकी पद्यामध्ये लिहून ठेवलेले होते. पण त्या प्रश्नांचं उत्तर देणारं मात्र कुणीच नव्हतं. त्यांच्या जवळ त्यांना मार्गदर्शन करणारे ज्ञानी असे गुरु नव्हते, ज्ञानी माणसं नव्हती. आणि अचानक पुन्हा एकदा समर्थ त्यांच्या अंगणात आले आणि त्यांनी पुन्हा एकदा जय जय रघुवीर समर्थ असा घोष केला. यावेळी मात्र वेणाच्या सासूबाई म्हणाल्या, "थांबा हं, मी जरा भिक्षा घेऊन येतेय. थोडं थांबा." समर्थ उभे राहिले. वेणास्वामी तिथे भागवत वाचत होत्या, त्याही उभा राहिल्या. समर्थांनी विचारलं, "बाळ काय करतेस? काय वाचतेस?" त्यांनी सांगितलं, "मी भागवत वाचते." "कळतं का?" समर्थांनी विचारलं. त्या म्हणाल्या, "हो, थोडं थोडं कळतं, पण मनात बरेच प्रश्न येतायत." ते म्हणाले, "काय प्रश्न येतात? विचार बघू." आणि वेणास्वामींनी त्यांना पद्यामध्ये 25 प्रश्न विचारले. मी ते आता सांगत नाहीये कारण आपल्याला हा कथाभाग तर पुढे न्यायचाच आहे, पण त्याच्यामधून आपल्यासाठी काहीतरी आणखीन घ्यायचंय. ते माझ्या पुस्तकामध्ये आहेत. वेणास्वामींचं जे चरित्र प्रकाशित झालेलं आहे, त्याच्यात ते प्रश्न आहेत. तर वेणास्वामींनी ते प्रश्न विचारले आणि समर्थांनी लगेचच पद्यामध्येच त्यांचं उत्तरही दिलं. आणि ते उत्तर ऐकल्यानंतर वेण्याचं समाधान झालं, की अरे वा, आपल्याला जर गुरु मिळाले तर खूप बरं होईल असं त्यांच्या मनात आलं. तोपर्यंत त्यांच्या सासूबाई आल्या, त्यांनी भिक्षा वगैरे दिली, समर्थ निघून गेले. हा प्रसंग मला यासाठी आवर्जून सांगायचा आहे, की मधल्या काळामध्ये असा एक वाद निर्माण झालेला होता, की हिंदू धर्मामध्ये कुणालाही प्रश्न विचारू दिले जात नाहीत. ही गोष्ट खोटं ठरवणारा असा हा प्रसंग आहे. आपण म्हणतो, पण आपल्याकडे प्रश्नोपनिषद असा आहे, ज्याच्यामध्ये प्रश्न उत्तर अशीच आहेत. ज्या आपल्याकडे जिज्ञासू हा एक भक्ताचा प्रकार आहे.
म्हणजे भक्तांना जिज्ञासू व्यक्तीला पण भक्त मानलं गेलेलं आहे आपल्याकडे. त्यामुळं प्रश्न विचारण्याची मुभा तर आपल्याला होतीच, पण त्या प्रश्नाची अतिशय योग्य उत्तरं आपल्या धर्मानं आपल्याला दरवेळी दिलेली आहेत. त्यामुळं हिंदू धर्मामध्ये किंवा एकूण श्रद्धाशील लोकांना गुरु प्रश्न विचारूच देत नाहीत. फक्त त्यांनी आदेश द्यायचा आणि त्याप्रमाणे यांनी वागायचं असं नसतं. हा आपल्या धर्माबद्दलचा एक मोठा गैरसमज आहे. एनिवे, जेव्हा ह्या प्रश्नांची उत्तरं मिळाली त्यानंतर मात्र वेणा स्वामींना अक्षरशः ध्यास लागला समर्थांचा आणि त्यांना असं वाटलं की आपल्याला आता सद्गुरू प्राप्ती झाली पाहिजे आणि समर्थांनी आपल्याला आपला शिष्य म्हणून स्वीकार करावा. आपल्या उपासनेतल्या मार्गातल्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या आपल्याला त्यांना विचारता येतील आणि त्या सतत त्या ध्यासात राहायला लागल्या. वेणा स्वामींचं वय होतं तेव्हा जेमतेम 20च्या आतलं. समर्थांचंही कार्य अजून तेवढं सुरू व्हायचं होतं, म्हणजे सुरुवात झालेली होती, पण ते अजून खूप प्रसिद्धी पावलेले असे नव्हते. त्यांचंही वय कुठेतरी 37च्या आसपास असावं. त्यामुळं नाही म्हटलं तरी सासूबाईंच्या मनात प्रश्न आला की ही मुलगी एका ध्यासानं अशी जी सैरभैर झालेली, हिचं आता काय करायचं. त्यांनी थोडा बदल व्हावा म्हणून तिला माहेरी पाठवून दिलं की चला थोड्याशा याही अर्थानं की थोडी आपल्यावरची जबाबदारी जाऊ दे, थोड्या याही अर्थानं की ती माहेरी जाऊ दे, जरा स्थिरस्थावर होईल, या संन्यासाचा विचार थोडा तिच्या मनातनं जाईल, यासाठी त्यांनी तिला कोल्हापूरला पाठवून दिलं. पण तिकडे गंमत अशी झाली की इकडे वेणा स्वामींच्या आई वडिलांनी समर्थांचा अनुग्रह पूर्वी घेतलेला होता. मधल्या काळामध्ये हे सगळं मुलीचं दुःख बघून त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी हा अनुग्रह घेतला होता आणि त्याच काळामध्ये नेमकी समर्थांची कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये व्याख्यानं चालू होती, प्रवचनं चालू होती. वेणा स्वामींच्या वडिलांनी सहज विचारलं की ही प्रवचनं सुरू आहेत, तुम्ही दोघी येता का. आणि वेणा स्वामींना तर तेच हवं होतं. त्यामुळे त्या आणि त्यांची आई आणि वडील असे तिघही जण समर्थांच्या प्रवचनाला नित्यनेमानं जायला लागले. ते तिथे जायचे, पण वेणा स्वामी या काही नुसत्या एका कानानं ऐकून दुसऱ्या कानानं सोडून देणाऱ्यातल्या नव्हत्या. त्यांना अनेक प्रश्न पडायचे, त्या त्याच्यावर विचार करायच्या. त्यांच्या उपासनेच्या मार्गातही काही प्रश्न होते, तेही प्रश्न त्या रामदास स्वामींना विचारायला लागल्या आणि ते प्रश्न विचारण्यासाठी संपूर्ण प्रवचन झाल्यानंतर त्यांच्या भोवतीची गर्दी संपल्यानंतर ते शांत बसलेले असताना त्या हे सगळे प्रश्न विचारायच्या. मग समर्थ त्यांना त्याचे अतिशय समर्पक उत्तरं सांगायचे. या सगळ्यामध्ये रोजच वेणा स्वामींना रात्री घरी परतायला उशीर व्हायला लागला. काळ जुना होता. ही तरुण बालविधवा मुलगी ही अशी रोज रात्री उशिरा घरी येते हे बघून आजूबाजूच्या लोकांच्या मनात नाही नाही ते विचार यायला लागले आणि मुळात वेणा स्वामींची पातळी समजण्याची कुणाची पात्रताच नव्हती. त्यामुळे लोक त्यांच्याबद्दल खूप विचित्र बोलायला लागले की ही मुलगी का उशिरा येते रोज घरी, का त्या गोसाव्याबरोबर थांबते. आणि मग त्यांनी तिला बदनाम करायला सुरुवात केली, तिच्याबद्दल वाईट साईट बोलायला सुरुवात केली. वेणा स्वामी कुणाकडेही लक्ष न देता आपापल्या नामस्मरणामध्ये चालत होत्या. पण एके दिवशी मात्र खूप कहर झाला की हे सगळे लोक त्यांच्या घरीच येऊन उभे राहिले. वेणा स्वामी जेव्हा घरात पोचल्या त्याच्या आधीच हे लोक त्यांच्या समोर उभे होते आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली, कुठे गेली होतीस, इतका वेळ का लागला, प्रवचन संपून इतका वेळ झाला, तू काय करत होतीस. वेणा स्वामींनी सगळ्याची अतिशय शांतपणानं नीट उत्तरं दिली. पण कधी कधी झुंडीचं मानसशास्त्र हे वेगळं असतं. तसंच झालं, त्या काळातल्या लोकांना ही उत्तरं पटली नाहीत आणि नकळत वेणा स्वामी जे बोलून गेल्या की मीरेनं जसं विषप्राशन केलं आणि शुद्धता दिली तसं मी करायला तयार आहे, पण माझ्या शुद्धतेबद्दल खात्री बाळगा. बस एवढं वाक्य त्यांच्या तोंडातून जायचा अवकाश या लोकांनी तिच्या समोर विष आणून ठेवलं आणि सांगितलं की चल तुझी जर एवढी खात्री आहे स्वतःच्या चारित्र्याबद्दल
तर हे विष प्राशन करून दाखव. तिच्या आईवडिलांना धक्का बसला. त्यांनी त्या लोकांची थोडीशी विनवणी केली की अजून लहान लेकरू आहे, तिचा अपराधही काही फारसा मोठा नाहीये, ही एवढी मोठी शिक्षा तुम्ही तिला देऊ नका. पण लोक ऐकायला तयार नव्हते. वेणास्वामी ही आता जरा थोड्याशा स्वतःच्या भक्तीच्या त्यांना खात्री होती. त्यांनी रामरायांसमोर ते विष ठेवलं आणि त्याला त्या म्हणाल्या की आज आता तूच माझा पाठीराखा आहेस. जर मी खरी असेन तर मी उजळून निघेन, जर मी खोटी असेन तर माझं जगण्याला तसाही काही अर्थ नाहीये, असं त्यांनी म्हटलं. रामरायांची प्रार्थना केली, सद्गुरूंचं स्मरण केलं आणि ते विष प्राशन करून टाकलं. हळूहळू देह काळा निळा पडायला लागला. तळमळ तळमळ सुरू झाली. तहानेनं घशाची कोरड पडायला लागली. हे सगळं लोक बघत होते. थोडे घाबरले पण होते की बापरे, आपण हे काय केलं. कारण शेवटी आजूबाजूलाच राहणारे लोक होते. वेण्याला लहानाचं मोठं होताना त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे थोडे धसका घेतला त्यांनी. पण पुढे जाऊन करणार काय. तोपर्यंत तिथे समर्थ आले आणि त्यांनी आपल्या जवळच्या औषधी जडीबुटींनी आणि अर्थातच आपल्या स्पर्शाने, साक्षात हनुमंताचा स्पर्श होता तो, त्यांनी तिला जीवदान दिलं. वेणा वाचली. तिचा प्राण गेला नाही. तिचा देह पुन्हा उठून उभा राहिला आणि तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की हिची भक्ती ही तर अलौकिक आहेच, पण तिचे सद्गुरू समर्थ रामदास हेही अलौकिक आहेत. आणि मग लोकांना खूप भीती वाटली की बापरे, आता हे आपल्याला शाप देऊ शकतील. पण ते समर्थ होते. त्यांना माहित होतं की लोक चुकतात. लोक अजूनही त्यांची बुद्धी कोती असते. त्यांनी त्यांना सगळ्यांना उपदेश केला, प्रेमानं समजून घेतलं आणि मग मात्र सांगितलं की आता वेणा आमची, आता आम्ही तिला इथे नाही ठेवणार, आम्ही तिला आमच्या मठात घेऊन जाणार. तिच्या आईवडिलांनाही थोडंसं वाईट वाटलं. ते म्हणाले की आजची रात्र इथे भिक्षा घ्या आणि उद्या सकाळी जा. समर्थ हो म्हणाले. दुसऱ्या दिवशी सकाळी वेणा समर्थांबरोबर चालली. वेणाची झालेली ही दुसरी पाठवणी होती. पहिली ती सासरी जाताना झाली होती, पण आता मात्र ती कायमची जाणार होती. पण ती अत्यंत आनंदात होती की चला आपल्याला सद्गुरूंचा आश्रय मिळाला आणि तिला या जगाचं खरं स्वरूप कळलेलं होतं. त्यामुळे तिला आता कसला मोहच राहिलेला नव्हता. ती समर्थांच्या बरोबर निघून गेली. समर्थ तिच्या चालीनं हळूहळू चालत, कारण ती थकलेली होती, अशक्त होती, तिला तिच्या चालीनं चालत, तिला चार गोष्टी सांगत, आजूबाजूच्या गोष्टींची माहिती देत, बोलता बोलता थोडीसं ज्ञान देत, हळूहळू ते तिला चाफळला घेऊन गेले. आणि चाफळला आल्यानंतर त्यांनी अक्कास्वामी या ज्या समर्थांच्या पहिल्या शिष्या होत्या त्यांच्या ओटीत तिला टाकलं आणि म्हणाले, अक्का इथून पुढे ही तुझी. समर्थांनी त्या काळामध्ये अशा 18 बालविधवांना आश्रय दिलेला होता आणि त्यांचं जीवन, ज्या स्त्रिया आत्महत्या करण्याच्या मार्गावर होत्या, त्या सगळ्या स्त्रियांना त्यांनी आश्रय दिलेला होता आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना मार्ग दाखवलेला होता. अक्कास्वामी या अतिशय नेतृत्व गुण असलेल्या होत्या. त्यांनी चाफळच्या मठाची सगळी जबाबदारी घेतलेली होती. त्यांच्याबद्दल आपण उद्या ऐकणारच आहोत. त्यांनी अतिशय प्रेमानं धाकटी बहीण म्हणून वेणाचा स्वीकार केला आणि हे त्यांचं नातं अखेरपर्यंत टिकलं. वेणास्वामींना त्यांनी आपल्या पदराखाली घेतलं, त्यांना थोडंसं पथ्य पाणी देऊन, खायला प्यायला घालून, थोडा प्रेमाचा ओलावा देऊन त्यांना थोडं तरतरीत केलं आणि वेणास्वामी हळूहळू चाफळच्या मठामध्ये रुजल्या. एकदा असं झालं की रामनवमी आली आणि रामनवमीच्या काळामध्ये अक्कास्वामींना भिक्षा फेरीला जावं लागणार होतं आणि मठाची जबाबदारी, उत्सवाची, रामनवमीच्या उत्सवाची बरीचशी जबाबदारी ही त्यांना वेणास्वामींवर टाकावी लागली. वेणास्वामी आधीच तब्येतीनं थोड्या मूळच्याही नाजूक होत्या. त्यात विषप्रयोग झालेला असल्यामुळं त्यांच्या शरीराला दौर्बल्य आलेलं होतं. आता अशा या थोड्याशा आजारी असलेल्या, थोड्या दुबळ्या असलेल्या या मुलीवरती
सगळी जबाबदारी सोडून जाताना अक्कास्वामींना खूप काळजी वाटत होती, पण जाणं भाग होतं. उत्सवाच्या तयारीसाठी भिक्षा फेरीला जायचं होतं. तर अक्कास्वामी म्हणाल्या की तू घेशील ना ग बाई काळजी या मठाची, उत्सवाची तयारी करशील ना? वेडास्वामींना खूप छान वाटलं. त्या म्हणाल्या काही काळजी करू नको अक्का, मी सगळी तयारी करते, तू निश्चिंत मनानं मनानं जा. अक्कास्वामी गेल्या. पण इकडे वेणास्वामींना मात्र काय झालं की दुसऱ्याच दिवशी त्यांचं अंग तापानं फडफडून गेलं. तशाच त्या काम करायचा प्रयत्न करत होत्या, कारण उत्सव जास्त महत्वाचा होता. पण शेवटी असं झालं की त्यांना चक्कर आली, डोळ्यापुढे अंधेरी आली, एक पाऊलही उचलवत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा मात्र त्यांनी आपल्या त्या राम मंदिरात गेल्या, रामाच्या मूर्तीपुढे उभ्या राहिल्या. त्यांना उभंही राहवत नव्हतं, तेव्हा त्यांनी आपल्या साडीच्या पदरानं एका खांबाला घट्ट बांधून घेतलं आणि तिथे रामाचा धावा करत राहिल्या, राम नामस्मरण करत राहिल्या. हे नामस्मरण करता करता त्यांना मूर्छा येत होती. तोपर्यंत एक बाई मंदिरात धावत धावत आली आणि म्हणाली, अगं बाई, हे काय करून ठेवलंय तुम्ही? त्या बाईनी पटकन तिला सोडवलं, वेणास्वामीला सोडवलं. म्हणाल्या अंगाला हात लावून की केवढा ज्वर आहे तुमच्या अंगात, चला चला तुम्ही आधी तुमच्या अंथरुणावर जाऊन निजा, मी तुम्हाला काहीतरी काढा देते, औषध देते, खायला प्यायला देते. ती कोण आहे हे विचारण्या इतक्या सुद्धा वेळास्वामींना तेव्हा भान नव्हतं. तिनं त्यांना अंथरुणावर निजवलं, औषधी काढा दिला, थोडस पोटामध्ये जाईल असं पथ्य पाण्याचं काहीतरी खाणं पिणं दिलं. आणि वेणास्वामींनी तिला विचारलं की अगं तू कोण आहेस? त्या म्हणाल्या, अहो तुम्हाला माहित नाही, मी अक्कास्वामी मला ओळखतात. त्या मला शिराळ्याला भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की वेणा तिथे एकटी आहे, तिच्या मदतीला जा, म्हणून मी इथे आले. तुम्ही आता काही काळजी करू नका, आपण हा उत्सवाची तयारी दोघी मिळून बराबर करून टाकूया. आणि खरोखरच त्या म्हणाल्या, तुझं नाव काय? तर रामाबाई. या रामाबाईनं उत्सवाची जबाबदारी सगळी जी घेतली, तिनं पटापट कामं करायला सुरुवात केली आणि त्याचबरोबर वेणास्वामींना पथ्य पाण्याचं खायला प्यायला देणं, वेळच्या वेळी औषधं देणं, काढे देणं, हे सगळं केलं. वेणास्वामीची तब्येत अतिशय सुधारली, त्या छान तरतरीत दिसायला लागल्या. एकदा हसत हसत त्या रामाबाईला म्हणाल्या की चांगलीच चटपटीत आहेस की तू, तुझे एखादा चांगला जोडीदार मिळवून लग्न करून देईन बर का मी. रामाबाई थोडीशी लाजली. पुढे उत्सवाची तयारी उत्तम झाली आणि अक्कास्वामी आल्या भिक्षा फेरीवरून. त्यांनी येऊन बघितलं तर मंदिर सुंदर रंगवलेलं, पताका तिथे दिसताय. इकडे उत्सवाची तयारी उत्तम झालेली, पदार्थाचे, वाळवणाचे पदार्थ, मेथकूट, चटण्या, लोणची सगळं तयार आहेत. पूजे अर्चेची सगळी तयारी झालेली आहे. आणि वेणा समोर आली तर ती तर अधिकच तरतरीत, उत्साही, कधी नव्हे ते निरोगी दिसतेय. त्यांनी विचारलं, काय ग वेणा, तू तर मी गेले तेव्हा तू अशी आजारी होतीस, मला किती काळजी वाटत होती तुझी, आणि ही एवढी तयारी कधी केलीस, आणि तू इतकी अचानक तब्येत तुझी सुधारली कशी? वेणास्वामी म्हणाले, अगं तूच नाही का रामाबाईंना पाठवलं होतंस, त्यांनी माझी सगळी काळजी घेतली आणि उत्सवाची तयारी पण त्यांनीच केली. अक्कास्वामी गोंधळल्या, म्हणाल्या की मी काही कुणाला पाठवलं नव्हतं, रामाबाई वगैरे नावाची कुठली बाई माझ्या ओळखीची नाहीये. दोघींना आश्चर्य वाटलं. वेणास्वामी म्हणाले, अगं आत्ता तर ती इथे होती, तुम्ही आल्याची खबर कळाल्या बरोबर ती म्हणाली, मी वाळवणाकडे बघायला जाते म्हणून मागे गेलीये, चल आपण तिला भेटूया. त्या गेल्या. वाळवण होतं पण रामाबाई नव्हती. दोघेही तयारीच्या भक्त होत्या. त्यांच्या लक्षात आलं की ही रामाबाई म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आहेत. वेणास्वामींच्या डोळ्यात पाणी आलं की माझ्यासाठी श्रीराम एवढे राबले, त्यांनी एवढे कष्ट माझ्यासाठी घेतले. आणि अक्कास्वामींच्याही डोळ्यात पाणी आलं की मला प्रभू नाही भेटले, मला त्यांचं दर्शन घडलं नाही. त्यांनी वेणास्वामींना प्रार्थना केली, त्या रडायलाच लागल्या आणि म्हणाल्या की मला काही झालं तरी तू प्रभू रामांचं दर्शन घडव. वेणास्वामींना तरी कसं जमणार ते, त्यांनी प्रार्थना सुरू केली आणि शेवटी प्रार्थना करता करता त्या म्हणाल्या की मी जर
तू जर आता दर्शन दिलं नाहीस तर अक्कास्वामींना वाटेल की मी खोटं बोलतेय, मला खोटं पाडू नकोस. आणि मग मात्र प्रत्यक्ष प्रभू श्रीराम या दोघींच्या समोर प्रकट झाले आणि त्या दोघींनाही त्यांनी आशीर्वाद दिला. म्हणजे वेणास्वामींना स्वतः ईश्वराचं दर्शन घेण्याची क्षमता त्यांच्यात होतीच, पण त्याबरोबर दुसऱ्याला दर्शन घडवण्याची ही क्षमता त्यांच्यामध्ये आलेली होती. एवढ्या त्या महान भक्त होत्या. म्हणजे पहिल्यांदा मुमुक्षू, जिज्ञासू, त्यानंतर साधक, ही पायरी ओलांडून आता हळूहळू त्या सिद्ध पदाकडे त्यांची वाटचाल सुरू होती. हे या प्रसंगावरून आपल्या लक्षात येतं. दोघींची भक्ती जबरदस्त होती आणि तो उत्सव अतिशय थाटात पार पडला, व्यवस्थित पार पडला. आणि तो पार पडल्यानंतर जेव्हा रामदास स्वामींना कळलं की वेणाने अशी प्रार्थना केली, तेव्हा मात्र ते म्हणाले की असं आपल्यासाठी कधी प्रभूला राबवू नये, त्याला असं काम नाही सांगावं आपल्यासाठी. वेणास्वामींनी ती खूणगाठ पक्की स्वतःच्या गाठीशी बांधली आणि त्यांनी त्यानुसार साधनेला सुरुवात केली. त्यांच्या मनात अनेक प्रश्न यायचे, नेहमीच प्रश्न यायचे. त्यामध्ये एक प्रश्न एकदा त्यांनी अक्कास्वामींना विचारला की आपल्या सद्गुरूंचं मूळ स्वरूप काय आहे ग? अक्कास्वामी हसल्या, ते म्हणाले माझ्या मनात की असे प्रश्न वगैरे येत नाहीत. माझ्यासाठी आपले हे सद्गुरू आहेत, आपण त्यांच्या उपदेशाप्रमाणे चालायचं, आपलं भलं होईल. तुझ्यासारखे माझ्या मनात प्रश्नच येत नाही. वेणास्वामी हसल्या, त्यांच्या मनात तो प्रश्न तसाच राहिला. काही दिवस झाले आणि अक्कास्वामींचं एक काम होतं की त्या नेहमी स्वयंपाकघराची जबाबदारी अक्कास्वामींवर असायची. सगळ्यांना जेवायला वाढणं, स्वयंपाक करणं, समर्थांना जेवायला वाढणं, ही जबाबदारी अक्कास्वामी घ्यायच्या. एक दिवस त्यांना कुठेतरी जायचं होतं, काहीतरी दुसरं काम होतं. त्या वेणास्वामींना म्हणाले की आज समर्थांना वाढशील का ग स्वयंपाक करून? वेणास्वामींना प्रचंड आनंद झाला की स्वतःच्या हातानं आज आपण स्वयंपाक करणार आहोत आणि आपल्या सद्गुरूंना जेवण देणार आहे. त्यांनी उत्तम स्वयंपाक तयार केला, खूप पदार्थ केले आणि समर्थांचा नियम असा होता की ते ज्या खोलीत जेवायचे त्या खोलीत पाण्याचा तांब्या आणि ते ताट मांडायचं, त्या ताटात एकाच वेळी सगळे पदार्थ घालायचे, खोलीचं दार लोटून घ्यायचं आणि पुन्हा तिथे फिरकायचं नाही, दुसऱ्यांदा पदार्थ वाढायला जायचं नाही. जेव्हा समर्थ स्वतः बाहेर येतील तेव्हाच त्यांचं जेवण संपलं असं समजायचं. वेणास्वामींनाही हा नियम माहित होता. त्यांनी सगळं ताट तयार केलं, खोलीत नेऊन ठेवलं. समर्थ पाटावर येऊन बसले. वेणास्वामींनी दार लोटून घेतलं, त्या स्वयंपाकघरात आल्या आणि अचानक त्यांच्या लक्षात आलं की कोशिंबीर वाढायची राहिली. त्या कोशिंबिरीचा वाडगा घेतला आणि त्या पटकन त्या खोलीमध्ये गेल्या, दार उघडलं आणि दार उघडल्याबरोबर समोर जे दृश्य दिसलं, त्यांनी त्यांच्या हातातला कोशिंबिरीचा वाडगा तर खाली पडलाच, पण वेणास्वामी स्वतः भोवळ येऊन खाली कोसळल्या, कारण ती संपूर्ण खोली प्रकाशानं भरून गेलेली होती आणि समर्थांच्या पाटावर प्रत्यक्ष महाकाय असे हनुमंत बसलेले होते. वेणास्वामींना समर्थांनी सावध केलं आणि विचारलं, दिसलं ना मूळ स्वरूप? वेणास्वामींची जी शंका आहे ती त्यांच्या सद्गुरूंनी अशी पूर्ण केलेली होती, त्याचं उत्तर दिलेलं होतं. आणि असं सद्गुरूंनी आपलं मूळ स्वरूप ज्या शिष्यासमोर प्रकट केलेलं आहे, अशा शिष्यांपैकी सुद्धा अत्यंत दुर्मिळ शिष्या म्हणजे वेणास्वामी होत्या. त्यांचा अधिकार एवढा होता की समर्थांनी आपलं मूळ स्वरूप त्यांच्या समोर प्रकट केलेलं होतं. ह्या अशा वेणास्वामींची ही सगळी प्रगती चाललेली होती. त्या दिवसेंदिवस समर्थांना असं वाटत होतं की त्या खूप तयारीच्या झालेल्या आहेत. आता यांना चाफळच्या मठात ठेवण्यात अर्थ नाही, मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाही असं म्हणतात. तेव्हा वेणास्वामींना एक स्वतंत्र मठ स्थापन करून त्यांची महंत पदावर नियुक्ती करावी असं त्यांना कुठेतरी वाटत होतं. पण हे जरी वाटत असलं तरी अजून एक परीक्षा त्यांना वेणास्वामींची घ्यायची होती.
आणि ती म्हणजे वेणास्वामींच्या मनातला जो द्वैत भाव होता, तो द्वैत भाव त्यांना काढून टाकायचा होता. कुठेतरी देहभावना होती, आपण स्त्री आहोत, इथं हे पुरुष आहेत, आपण स्त्री आहोत, हा जो देहभावनेचा भाग होता तो त्यांना काढून टाकायचा होता. तोपर्यंत त्यांनी वेणास्वामींना आणखीन ते साधनेमध्ये मुरू दिलं. काही दिवसांनी जेव्हा समर्थ दासबोधाचं लेखन करण्यासाठी शिवथरगळीला गेले, त्या काळामध्ये वेणास्वामी आणि अक्कास्वामी या दोघींनी पण चाफळचा जो मठ होता तिथे त्या राहिल्या आणि त्यांनी तो उत्तम प्रकारे सांभाळलेला होता. एव्हाना वेणास्वामी खूप सुंदर काव्य लिहायला लागलेल्या होत्या, चांगले चांगले ग्रंथ लिहायला लागलेल्या होत्या. समर्थांनी वेणास्वामीला सांगितलं की तू त्या रामाबाईला वचन दिलं होतंस ना की चांगला असा जोडीदार बघून तुझं लग्न लावून देईन, ते वचन कसं पाळणार? आता ते तर प्रभू श्री राम होते, आता त्यांचं लग्न कसं लावायचं? आणि मग समर्थाने सांगितलं की तू सीता स्वयंवर हा ग्रंथ लिही, त्यामुळं तू रामाबाईला दिलेलं वचन पाळल्यासारखं होईल. तेव्हा पुढे त्याच्यानंतर त्यांनी तोही ग्रंथ लिहिला. इकडे शिवथरगळीमध्ये समर्थ कल्याण, उद्धव स्वामी हे सगळे होते. त्यांचा समर्थांचा दासबोधाचा ग्रंथ लिहून झालेला होता आणि त्यांनी त्या ग्रंथाच्या प्रती काढण्यासाठी, तो ग्रंथ ऐकवण्यासाठी आपल्या सगळ्या शिष्यांना शिवथरगळला बोलवलं होतं. वेणास्वामी पहिल्यांदाच शिवथरगळ पाहणार होत्या. त्या गेल्या, त्यांनी शिवथरगळ पाहिली, अतिशय मन तृप्त झालं. तिथे गेल्यानंतर त्यांचा सद्गुरू भेटण्याचा आनंद एक विलक्षण वेगळा होता. दासबोधासारखा ग्रंथ वाचण्याचा अनुभव वेगळा होता. तो सगळा घेतला आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा दिनक्रम असा होता की तिथे जो धबधबा आहे त्याच्यावरती अक्कास्वामी, वेणास्वामी स्नान करायच्या, आपलं वस्त्र बदलायच्या आणि आपलं जे जुनं वस्त्र होतं ते धुवून दगडांवरती वाळत ठेवायच्या आणि ते उडून जाऊ नये म्हणून त्याच्यावर दगड ठेवायचा. नंतर इकडे गणपतीची पूजा, आपली नित्यनेमाची पूजा आणि जप झालं की आपलं वस्त्र, वाळलेलं वस्त्र घडी करायला त्या घेऊन यायच्या. अशाच वेणास्वामी जेव्हा आपलं वस्त्र घ्यायला आल्या तेव्हा त्यांनी बघितलं तर तिथे आपलं वस्त्रच नाही. बर, जो दगड ठेवलेला होता त्या वस्त्रावर उडून जाऊ नये म्हणून, तो दगड तसाच होता. त्यांनी विचार केला की हे वस्त्र गेलं कुठं, आणि तेवढ्याच समर्थ तिथे आले आणि त्यांनी त्यांचं वस्त्र छाटीसारखं परिधान केलं होतं. वेणास्वामी संकोचून गेल्या की आपल्यासारख्या विधवेचं वस्त्र आपल्या सद्गुरूंनी असं पांघरलंय, आणि सद्गुरूंनी विचारलं, अजून देहभावना गेली नाही का? स्त्री काय, पुरुष काय, हे सगळे वरच्या देहाच्या अवस्था आहेत. आत्मा हा एकच असतो आणि आत्म्याचं जे ऐक्य आहे त्याचा अनुभव तू घे. आणि त्यानंतर वेणास्वामींची देहभावना नष्ट झाली आणि त्या संपूर्णपणानं महंत पदाला साजेशा अशी त्यांची तयारी झाली. तिथून समर्थ आणि त्यांचे हे सगळे शिष्य मिरजेला म्हणजे मिरजेला जाण्यासाठी निघाले. मिरजेला गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की तिथे दलेर खान नावाचा जो एक सरदार आहे, तो सरदार हिंदूंचे खूप छळ करतोय. त्याच्यातच त्यांनी जयराम स्वामी समर्थांचं जे एक समर्थ पंचायतन होतं, म्हणजे एकाच वेळी 5 संत होते जे जे काम करत होते, त्या सगळ्यांना समर्थ पंचायतन असं म्हणतात. त्यातले जे जयराम बुवा होते त्यांना या दलेर खाननं बंदीखान्यात टाकलेलं होतं. आणि त्याला कारण ते म्हणत होते की तू जे कीर्तन करतोयस ना, तो देव आम्हाला दाखव, आणि जर तू दाखवला नाहीस तर तू बंदीखान्यात तुझी मी हे करणार, रवानगी करणार. आता असा कुणाला देव दाखवता येईल असं मी म्हंटल म्हणून काही दुसऱ्याला देव दिसणार नाही. तर जयराज स्वामींना त्यांनी तुरुंगात टाकलं. ते तिथे शांतपणानं भजन करत होते. रामदास स्वामींच्या हे लक्षात आलंच, ते मुद्दाम दलेर खानाच्या हवेली समोर जाऊन उभे राहिले आणि जोरात जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा केली. चिडलेला दलेर खान बाहेर आला आणि म्हणाला, तुम्ही कोण आहे? त्यांनी सांगितलं, नाही, आमचे बंधू इथे तुम्ही तुरुंगात ठेवलेत, आम्ही त्यांना न्यायला आलोय. ते म्हणाले, घेऊन जा,
पण त्याच्या आधी आम्हाला तुमच्या रामाचं दर्शन घडवलं पाहिजे. ते म्हणाले, जरूर घडवतो. हा जो किल्ला आहे ना, या किल्ल्याच्या पलीकडे प्रभू राम उभे आहेत, तुम्ही तिथपर्यंत या, ते तुम्हाला दर्शन देतील. ते त्यांना घेऊन गेले, किल्ल्याच्या तटबंदीपाशी आले आणि एक छोटीशा बंदुकीच्या नळीसाठी जो एक भोक ठेवलेला असतं किल्ल्याला, त्या भोकातून समर्थ पलीकडे गेले. या ज्या अणिमा, लघुमा, गिरिमा या सिद्धी असतात, त्यापैकी लघुमा सिद्धीची त्यांनी वापर केला आणि त्या पलीकडे गेले आणि म्हणाले, या तुम्ही पण माझ्यासारखेच, इथे उभे आहेत प्रभू श्रीराम. हे बघून मात्र दलेर खान घाबरला. त्याच्या लक्षात आलं की हा कोणी साधा सुद्धा माणूस नाहीये. त्यांनी समर्थांची माफी मागितली. जयराम स्वामींना तर सोडवलंच आणि तो म्हणाला की मला तुमचा शिष्य करून घ्या, मला हिंदू धर्मात यायचंय, मला तुम्ही तुमचा शिष्य करा. तेव्हा समर्थ म्हणाले की कुणी आपल्याला आपला स्वतःचा धर्म सोडायची गरज नसते. तुम्ही अल्लाला मानलं तरी हरकत नाही. तुम्ही त्याची सेवा करा आणि जे सांगतो, जे सच्च्या धर्मानं तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं पालन करत राहा. तुम्हाला तिथेही ईश्वर साक्षात्कार होऊ शकतो. हिंदू धर्माचा दुसऱ्या धर्म परिवर्तनावरती विश्वास नाहीये. ज्यानं त्यानं आपापला धर्म नीट सांभाळायचा. मग ह्या वाक्यानंतर तर दलेर खान अक्षरशः समर्थांचा शिष्य झाला आणि तो म्हणाला की तुमच्यासाठी आता काय करू? ते म्हणाले, एकच करा, इथे मिरजेला एक वाडा आहे, तो ह्या आमच्या शिष्येचाच वाडा आहे. वेणास्वामीचं सासर होतं ते. इथे त्यांना मठ स्थापन करतोय आम्ही त्यांचा. त्या मठाचं सर्व प्रकारे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची. दलेर खाननं ते मान्य केलं आणि वेणानं स्वतःच्या सासरच्या वाड्यामध्ये पुन्हा पाऊल टाकलं, ते वेणास्वामी म्हणून. तिथे समर्थांचा मठ स्थापन झाला. त्या मठावरती समर्थांनी वेणास्वामींची अतिशय विधीपूर्वक महंत म्हणून नियुक्ती केली आणि नंतर त्यांना मठाची कशी काळजी घ्यायची वगैरे सगळं सांगितलं आणि समर्थ तिथून निघून गेले. आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, पण त्यानंतर त्यांनी मठाची काळजी कशी घेतली, अनेक लहान मुलांवर संस्कार कसे केले, हाही भाग खूप ऐकण्यासारखा आहे. त्यानंतर शिवराज्याभिषेकातला सुद्धा स्वतः वेणास्वामींना आणि अक्कास्वामींना समर्थांनी आपले प्रतिनिधी म्हणून पाठवलेलं होतं. त्यामुळे छत्रपतींशीही त्यांचे चांगले संबंध होते. त्यानंतर जेव्हा पंढरपूरला एक सर्व संप्रदायांचं मोठं हे भरलेलं होतं, संमेलन भरलेलं होतं, तेव्हा वेणास्वामींनाच समर्थांनी सांगितलं की पंढरपूरला जा आणि आपल्या समर्थ संप्रदायाच्या प्रतिनिधी म्हणून जा आणि तिथे तुम्ही आपल्या संप्रदायाचा प्रचार करा. वेणास्वामी त्या सभेमध्ये अत्यंत उत्कृष्ट बोलल्या. त्यांनी समर्थ संप्रदायाचं सगळं तत्वज्ञान या सगळ्या लोकांना समजवून दिलं आणि त्यांचा प्रभाव इतका पडला की सगळ्या लोकांनी त्यांना त्यांच्याकडून तुम्ही पुन्हा या, वारंवार या, असं हे केलं. अनेक ठिकाणी त्यांना प्रवचनांसाठी बोलवणं यायला लागलं. त्या ठिकाणी त्यांनी प्रवचनं दिली. अनेक लोक त्यांचे शिष्य झाले. समर्थांनी त्यांना अनुग्रहाचा अधिकार दिलेलाच होता. त्यामुळे वेणास्वामींचा शिष्य संप्रदाय पण खूप वाढला. त्यांनी त्यानंतर संपूर्ण भारताची सुद्धा हे केली, प्रदक्षिणा केली. दक्षिण भारत, उत्तर भारत सगळा त्यांनी आपल्या तीर्थयात्रेनं पिंजून काढला, बघून घेतला आणि त्यानंतर जेव्हा त्या मिरजेच्या मठामध्ये आल्या, तेव्हा मात्र त्यांना आता वाटायला लागलं की आता आपण हा जो सगळा महंताचा भार आहे हा आपल्या पुढच्या लोकांच्या हातात द्यावा आणि आता आपण जरा विश्रांती घ्यावी. त्यांना आता निवृत्तीची आणि खरं सांगायचं तर निवृत्तीपेक्षा सुद्धा अवतार संपवायचीच इच्छा झालेली होती. त्यांनी समर्थांकडे विनंती केली की मला आता माहेरी जाऊ द्या. समर्थांचा लक्षात आलं की वेळेला माहेरी जायचंय म्हणजे कुठे जायचंय. ते म्हणाले, ठीक आहे, योग्य वेळ आली की मी तुला सांगेन. इकडे वेणास्वामींनी भयाबाई म्हणून त्यांच्या ज्या शिष्या होत्या त्यांना महंत म्हणून नियुक्त केलं. मठाची बरीचशी कार्य सुरळीत चालू राहत होती. वेणास्वामींच्या विनाही चालू राहत आहे ते त्यांनी बघितलं
बयाबाईंना महंत म्हणून त्यांची पूर्ण तयारी करून घेतली. आणि मग एके दिवशी मात्र समर्थांचं त्यांना पत्र आलं की तुम्ही सज्जनगडावर या. वीणास्वामींना खूप आनंद झाला. इकडे त्या तिथे आल्या. समर्थांनी आधीच अक्कास्वामींना सांगून ठेवलं होतं की वीणास्वामी इथे येणार आहेत आणि नंतर मात्र त्यांना माहेरी पाठवायचंय आपल्याला. अक्कास्वामी त्याच तयारीच्या होत्या. त्यांच्या लक्षात आलं की वेणेचं माहेर कुठलं. त्या व्याकुळ झाल्या. त्या म्हणाल्या इतक्या लवकर, आताशी तर 50शी आली आहे तिची. समर्थ गप्प राहिले. वेणास्वामी आल्या आणि अक्कास्वामी त्यांच्याशी खरोखरच म्हणजे आता ही पुन्हा आपल्याला दिसणार नाही या भावनेनं त्यांनी त्यांचे प्रचंड लाड केले. तिला तिच्या आवडीची तऱ्हेची पक्वान्न खाऊ घातली. दोघी जणींनी मिळून मठामध्ये खूप छान वेळ घालवला. आणि चैत्रातल्या शुक्ल चतुर्दशीला वीणास्वामींना रामदासांनी सांगितलं की आज आम्हाला तुमचं कीर्तन ऐकायचंय जेवणानंतर. वीणास्वामींना खूप आनंद झाला. त्या दिवशीची जेवणं झाली. त्यानंतर वीणास्वामी कीर्तनासाठी म्हणून उभ्या राहिल्या आणि त्या उभ्या राहिल्यानंतर संपूर्ण कीर्तन पूर्ण झालं. कीर्तन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी रामदासांच्या पायावरती आपलं डोकं ठेवलं आणि त्या उठल्याच नाहीत. त्या का उठत नाहीयेत हे बघण्यासाठी लोक पुढे आले. अक्कास्वामींनी त्यांना हलवलं तेव्हा वीणास्वामींनी आपला देह आपल्या सद्गुरूंच्या चरणी ठेवून टाकलेला होता. वीणास्वामींची समाधी सज्जनगडावरच बांधली गेली. तिथे एक छान चाफ्याचं झाड उगवलं. वीणास्वामींना स्वतःला चाफ्याची फुलं खूप आवडायची आणि त्या चाफ्याच्या झाडाला रोज फुलं यायची आणि ती बरोबर पुढे जेव्हा समर्थ समाधीस्थ झाले तेव्हा ती फुलं बरोबर समर्थांच्या समाधीवर पडत होती. वीणास्वामींचं आणि समर्थांचं नातं हे वीणास्वामींच्या आणि समर्थांच्या सुद्धा देह त्यागानंतरही चालू राहिलं. कारण हे गुरु शिष्यांचं अद्भुत नातं होतं. मला असं वाटतं की समाजाच्या भीतीनं विषप्राशन करणारी वेणा, अतिशय हळव्या मनाची, दुर्बळ शरीराची वेणा, तिला सूर्यनमस्कार घालायला शिकवण्यापासून ते शारीरिक क्षमता देऊन, मानसिक आध्यात्मिक बळ देऊन समर्थांनी तिला इतकी मोठी केली की जेव्हा मठावरती काही मिरजेचे समाजकंटक चालून आले तेव्हा ह्याच नाजूकशा वेणाबाईंनी सहज म्हणून लाठीला हात घातला आणि म्हणाले ही वाघिणीची गुहा आहे, जर आत याल ना तर 500 लोक हाकेसरशी धावून येतील आणि मग तुमचं काय होईल ते बघा. हे सामर्थ्य समर्थांनी वीणास्वामींना दिलं. वीणास्वामी स्वतः हिरा होत्याच. त्यांना पैलू पाडून त्यांना महंतांच्या ह्याच्यामध्ये बसवण्याचं काम समर्थांनी केलं. हे आपल्याकडे स्त्री जीवन जे आहे हे समर्थांनी, इतर संतांनी स्त्रियांना तिच्या आत्मसाक्षात्काराचा, प्रगतीचा मार्ग दाखवून, तिच्यातलं सामर्थ्य दाखवून तिला मोठं केलेलं होतं. ही आपली सनातन भारतीय परंपरा आहे एवढंच सांगते आणि आपल्या सर्वांचा अतिशय मनःपूर्वक आभार मानते. तुम्ही सगळ्यांनी हे शांतपणानं ऐकून घेतलं. ही सगळी सेवा मी माझ्या सद्गुरूंच्या, समर्थांच्या, वीणास्वामींच्या चरणी अर्पण करते. हरिओम. ताई, खूप सुंदर वीणास्वामी तुम्ही उभ्या केल्या. उद्या अक्कास्वामींचं पण आम्ही ऐकायला उत्सुक आहोत. हो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्ते. श्रीराम समर्थ. नमस्ते. मी तुम्हाला खूप मनापासून थँक्यू म्हणते, धन्यवाद देते. छान संधी दिली तुम्ही मला ही. समर्थांनी तुम्हाला बोलवले आणि वीणास्वामी तुमच्या मुखातून बोलत होत्या. फार सुंदर, अप्रतिम सुंदर बोललात. अतिशय अभ्यासपूर्ण आपलं असं हे प्रवचन होतं आणि आम्ही खरंच खूप उत्सुक आहोत. जसं अर्चनाताई बोलल्यात की उद्या काय तुम्ही बोलणार, आणि आम्ही आपल्याला विनंती करतो अशाच आपण येत राहा आणि आमचे मत करत राहा. जय जय वीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उद्या पुन्हा आम्ही रामदासीच आहोत ताई.
पण वीणा स्वामी बद्दल आम्हाला खरंच काही माहिती नव्हती. आपण जे आज बोललात ते अप्रतिम होतं. कधी न ऐकलेलं ऐकलं मायबाई. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. जय श्री जय श्री